नमस्कार. गेले सातत्याने 3-4 महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातलाच नव्हे तर कोकण किनारपट्टीतला आंबा काजू बागायतदार हा आपल्या न्याय मागण्या घेऊन रस्त्यावरची लढाई लढतोय. परंतु या सरकारला अजूनपर्यंत या शेतकऱ्याला मदत करायची जाणीव या सरकारमध्ये नसल्याचं दिसून आलं आणि म्हणूनच या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आंबा काजू बागायतदाराला न्याय मिळवण्यासाठी येत्या 3 तारखेला सकाळी 10 वाजता मिठमुंबरी बागवाडीच्या समुद्र किनाऱ्यावर जनसंवादी आंदोलन आणि त्याचबरोबर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर पावसाचे दिवस आहेत हे सगळं माहिती असताना सुद्धा आपल्या न्याय मागण्यांसाठी भर पावसात उभं राहून लढाई करणं आता गरजेचं आहे. तरच कुठेतरी या शासनाचे, या सरकारचे, राज्य सरकारचे डोळे या ठिकाणी उघडतील याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच येत्या 3 तारखेला अखंड सिंधुदुर्गातून जास्तीत जास्त संख्येने या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि आंबा बागायतदार, काजू बागायतदाराला न्याय मिळण्यासाठी ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहाल यात शंका नाही. या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांचे नेते, काजू बागायतदारांचे कैवारी, आंबा काजू बागायतदारांचे कैवारी सन्माननीय राजू शेट्टी साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे माजी खासदार, शिवसेना सचिव विनायकजी राऊत साहेब हे देखील या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे माजी मंत्री सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब, राष्ट्रीय समाज पक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतून देखील मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनाला बऱ्याचशा सामाजिक संघटनांनी, बऱ्याचशा पक्षांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी जिल्ह्याच्या मनसे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याचप्रमाणे अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात बऱ्याचशा सामाजिक संघटना, पर्यावरणवादी संघटना देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या ठिकाणी डॉक्टर मंगेश सावंत हे अणुऊर्जा प्रकल्पाचे अभ्यासक आहेत. ते देखील अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याला आणि जनसंवादी आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यांचं मार्गदर्शन आपण ऐकालच, परंतु या शासनाचे कुठेतरी डोळे उघडले पाहिजेत म्हणून जलसमाधी आंदोलन करण्याचं या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आम्ही ठरवलेलं आहे. आणि हे आंदोलन देखील मिठमुंबरीच्या त्या खाडी किनाऱ्यात होणार आहे. त्यामुळे या आंदोलनात आणि या मेळाव्याला सहभागी होण्यासाठी एका मुनगे गावात प्रकल्प आला म्हणून फक्त हा मुनगे गावाचा प्रश्न नसून, अखंड देवगड तालुक्याचा प्रश्न नसून, पूर्ण या कोकण किनारपट्टीचा हा प्रश्न आहे. म्हणून मोठ्या संख्येनं जास्तीत जास्त लोकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि आंबा बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी या उद्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व लोकांना आवाहन करतो. आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहिला तरच कुठेतरी या सरकारचे डोकं ठिकाणावर येईल आणि हा प्रकल्प या ठिकाणाहून हद्दपार होईल आणि आपल्या कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. आपल्या पुढच्या पिढीला जर कोकण कसं आहे हे दाखवायला शिल्लक ठेवायचं असेल तर असले प्रकल्प या कोकणातनं हद्दपार झाले पाहिजेत आणि म्हणूनच ही रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं या मेळाव्याला उपस्थित राहा अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो.